सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की मी यापूर्वीसुद्धा राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये त्याचा आवाज उठवलेला आहे। काही टेक्निकल अडचणी सोलापूर विमानतळ सुरू करण्यामध्ये आहेत। खरं म्हणजे जी चिमणी पाडली गेली त्याच्या तो न्यायालयीन प्रक्रियेचा बाब होता। आज हा विमानतळ जुनं विमानतळ सुरू करायचं का नवीन, जुन्याची जागा कमी आहे का मोठ्याची जास्त आहे, जुन्यामध्ये परमिशन्स आणि त्याच्या कायदेशीर प्रक्रिया या सगळ्या पूर्ण करण्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटीनं पुढाकार घेऊन त्याचे प्रपोजल बनवावं लागतात, त्याचे डिझाईन्स बनवावं लागतात। तिथं असणारा रनवे सुसज्ज केला पाहिजे। कमीत कमी त्याला 200-250 करोड रुपयेचा निधी लागेल। नुसतं विमानतळ चालू करतो म्हणून सुरू होऊ शकत नसतं। या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी 1 वर्षानंतर म्हणलं नाही, 1 वर्षाच्या आत तिथून विमानसेवा सुरू होईल। जे आमचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी इथं लोकांना अभिवचन दिलेलं आहे, ही निवडणूक झाल्या आम्ही दोघंही हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्याकडे पाठपुरावा करून हे विमानतळ लवकर सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। चिमणी पाडायच्या आधी राज्यामध्ये राजकीय द्वेषापोटीच हा कारवाई केली असल्याचं देखील बोललं जातं आहे। नाही, असं मला म्हणता येणार नाही। ही न्यायालयीन बाब होती किंवा कायदेशीर प्रक्रिया होती, त्याच्यात कोण केस केलं होतं, कशी केस झाली होती याची मला कल्पना नाही आहे। चिमणी पाडणं हा तसा दुर्दैवी निर्णय आहे। एखाद्या साखर उद्योगाचा चिमणी पाडणं किंवा तो उद्योग थांबणं हे योग्य नाही आहे, परंतु तो कायदेशीर असल्यामुळे त्यामध्ये कुणीही आम्ही त्यामध्ये काही भूमिका घेऊ नये असं माझं मत आहे। केंद्रीय माजी गृहमंत्र्यांना सुद्धा प्रचारामध्ये उतरावं लागते, मग ही टफ फाईट मानता का मुलीच्या प्रचारासाठी देशात? मला वाटतं ही सोलापूरची निवडणूक एकतर्फी होईल। माजी मंत्री असतील किंवा कुणीही त्यामध्ये, कारण काँग्रेसवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे। 70 वर्ष त्यांना सत्ता देऊनसुद्धा त्यांनी देशाचं जे हाल केलं किंवा लोकांची जी अवस्था होती ती लोकांनी स्वतः अनुभवलेली आहे। आणि या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकास केलेला आहे हेही लोक अनुभवत आहेत। आज लोकांची आर्थिक स्तर स्वतःची पत वाढत चाललेली असल्यामुळं लोक मोदीजींना समर्थन करत आहेत। तुम्ही पाहिलं असेल की आज देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतो आणि सोलापूरनं तर यापूर्वी 2 वेळा भाजपला साथ दिलेले भाजपचे खासदार निवडून दिलेले आहेत। आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की गत वेळेपेक्षासुद्धा यावर्षी एक 50,000 ते 1,00,000 मताधिक्य जास्त घेऊन राम सातपुते हे खासदार होते। आता आपण म्हणलं की 2 वेळा तुम्ही निवडून दिलेले गेले आहेत, ते देखील अनोळखी होते। आता आमदार म्हणून ह्यांचे आता उमेदवार म्हणून घोषित केले, याचा कुठेतरी भाजप पक्षाला फायदा होईल? निश्चित हे एक कर्तव्यदक्ष कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत, होतकरू खासदार आहेत, युवा आहेत, तरुण आहेत। त्यांची वोकॅबिलिटी चांगली आहे, म्हणजे स्पीच चांगला आहे, त्यांची भूमिका प्रामाणिक आहे। फडणवीस साहेबांच्या ते जवळचे कार्यकर्ते आहेत आणि अशा एका गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत, जे म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या गरीब कुटुंबातून ते आलेले आहेत। त्यामुळे निश्चित त्यांना लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळेल याचा मला विश्वास आहे। सोलापूरमध्ये जिल्ह्यात नाही, बॅकलॉग राहिला आहे म्हणता येणार नाही। मी तर म्हणेन की सोलापूरला थोडंसं जास्तच मिळालं आहे आणि आणखीन मिळालं पाहिजे। मी भविष्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, या विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक राज्याला आता 50,000 करोड रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये झालेली आहे। तुम्ही ऐकले असेल, मी स्वतः त्या बजेटला हजर होतो। 50,000 करोड रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या मुदतीनं केंद्र सरकार आता देणार आहे, आमच्या सर्व राज्यांना देणार आहे। या सगळ्याचा आणखीन मोठ्या प्रमाणात फायदा सर्व जिल्ह्यांना आपल्याला मिळणार आहे आणि जिथं भाजपचे खासदार असतील तिथं थोडा अधिकचा फायदा मिळेल अशी मला अपेक्षा आहे। मोहोळमध्ये महाडिक म्हणलं की पहिल्यांदा आपला साखर कारखाना पुढे येतोय, तो साखर कारखाना आता मल्टीस्टेजच्या होण्यावर मार्गावर आता वेगवेगळी चर्चा होताना दिसून येतात, याबद्दल काय? ही फेक न्यूज आहे। साहेब कामठी ते पंढरपूर 4 पदरी रोडवर कधी होईल? निश्चित तुम्ही सांगताय वस्तुस्थिती आहे। मोहोळ तालुक्यामध्ये मी सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की काँग्रेसचे बूथसुद्धा लागणार नाहीत, कारण राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आहेत। विद्यमान आमदार असो, आम्ही असो, शिवसेना असो, आम्ही सगळे ताकदवाले लोक एका बाजूला आहे। 5-10% मतं चुकून काय काँग्रेसला गेली तर गेली, 90-95% मतदान हे राम सातपुतेंना मिळणार आहे। आणि भविष्यामध्ये जर लोकांची अशी काही भूमिका असेल की जो बॅकलॉग आहे किंवा अन्य काही कामं प्रलंबित असतील तर ती कामं पूर्ण करण्यासाठी राम सातपुते साहेब आहेत आणि मी त्यांच्यासोबत भविष्यामध्ये काम करेन। सोलापूर, माढा आणि बारामतीमध्ये पंढरपूरला विमानस्थळ कोणी दादांनी सांगितलं सोलापूर, माढा आणि बारामती या 3 ठिकाणी आम्ही चमत्कार करू आणि तिन्ही आम्ही घेतला। कशाच्या आधारावर सांगितलं? काय चमत्कार, कशामुळे चमत्कार होणार?
ते प्रत्येकाची आपापली भूमिका असेल. ह्या देशामध्ये एकच जादू चालणार आहे, ते म्हणजे मोदींची जादू. या देशामध्ये एकाचीच गॅरंटी आणि एकावरच विश्वास आहे, तो म्हणजे मोदींची गॅरंटी आणि मोदींच्यावर विश्वास या देशामध्ये आहे. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडं फार लक्ष देण्याची आपल्याला आवश्यकता